जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावणं हे आपले ध्येय असायला हवं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खासदार क्रीडा महोत्सवाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना सांगितलं. भारत येत्या काळामध्ये मोठ्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करणार आहे. 2030मध्ये भारतात अहमदाबाद इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहेत. तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर असेल. भारतातल्या क्रीडापटूंवरही मोठी जबाबदारी तसंच संधी असेल, असं ते म्हणाले. ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी देखील प्रयत्नरत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्या हाती याकरता 10 ते 12 वर्ष त्याची तयारी आता आपल्याला आत्तापासूनच करायला हवी. देशाच्या कानाकोपऱ्यातून अस्सल क्रीडा प्रतिभा शोधून काढायला हव्यात. त्यांना प्रशिक्षित करायला हवं. यासाठी खासदार क्रीडा महोत्सव खूप मोठी भूमिका बजावू शकतो, असं ते म्हणाले. आज क्रीडा क्षेत्रामध्ये अपार संधी आहेत. भारतातील क्रीडा व्यवस्था त्यातील निवड प्रक्रिया ओळखीच्या आधारावर नाही तर प्रतिभेच्या निकषावरच राबवली जाते, असं त्यांनी स्पष्ट केलं. 2014 आधीच्या काळामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये ओळखीपाळखीच्या खेळाडूंना संधी देत घोटाळे व्हायचे. त्याला पूर्ण चाप लावला आहे, असं त्यांनी सांगितलं. आता अगदी गरीब घरातला दुर्गम भागातला क्रीडापटूही आपल्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानावर पोहोचू शकतो, असं त्यांनी अधोरेखित केलं. खासदार क्रीडा महोत्सव आज एक लोकचळवळ झाली असून कोट्यावधी तरुणांनी यात नोंदणी केली आहे. देशभरातल्या 290पेक्षा अधिक खासदारांनी याचं आयोजन केलं. हा मोठा विक्रम असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळेला पंतप्रधानांनी खेळाडूंशी संवादही साधला. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यावेळेला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित